एवढी वर्ष तो जो काही टीम बरोबर राहिलाय, टीम एवढी वर्ष हरत असताना बऱ्याच सीझनला ते लोक बॉटम ऑफ द टेबलला होते, तरीही त्याचा हट्ट होता की मी याच टीम बरोबर राहणार. आणि त्यामुळे टीमचा जो काही फॅन बेस बनलाय तो पूर्णपणे विराट कोहलीमुळेच बनलाय. आणि आत्ता जे काही ॲटमॉस्फिअर आहे ते पण पूर्णपणे विराट कोहलीमुळेच आहे. कारण की विराटकडे सगळ्या ट्रॉफीज होत्या. त्याच्याकडे T20 वर्ल्ड कप झाला, त्याच्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, त्याच्याकडे क्रिकेटचा मोठा 50 ओव्हर वर्ल्ड कप झाला, त्याच्याकडे टेस्ट मेस आहे, त्याच्याकडे अजून कोणती अंडर-19ची ट्रॉफी आहे. फक्त आता WTC त्याच्याकडे येऊ शकत नाही अनफॉर्च्युनेटली, रिटायर झाले. हा तेच म्हणतोय. सो त्याच्याकडे हीच एक ट्रॉफी बाकी होती जो तो जिंकला नव्हता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता जे काही मोठं झालं 18 वर्ष प्लस त्याचा जर्सी नंबर सुद्धा 18 आहे. आणि त्याने जसा परफॉर्म केला RCB साठी 5 सीझन त्याने 600 पेक्षा जास्त रन्स मारले, प्लस 2 त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहेत, 8 सेंचुरीज आहेत त्याच्या. एक सीझन मध्ये त्याने 900 प्लस रन्स 973 रन्स मारलेत त्याने. हाताला एकदा टाके लागले, त्याच्या हाताला टाके लागलेले असताना त्याने सेंचुरीज मारलेत. तेवाला सेलिब्रेशन त्याने इंडियासाठी केलेलं. सो हाताला टाके लागलेले असताना त्याने सेंचुरी मारली आणि ती मॅच जिंकवली त्याने शेवटपर्यंत उभा राहून. सो या सगळ्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आत्ता बाहेर येतोय.